नमस्कार मंडळी. मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचा ग्रँड फिनाले 19 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. जवळपास 100 दिवस चाललेल्या या स्पर्धेत अनेक दमदार स्पर्धकांनी आपली छाप सोडली. मात्र शेवटी प्रेक्षकांच्या मतावर आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तन्वी कोलते हिने विजेतेपद पटकावलं. या संपूर्ण सीझनमध्ये तन्वीचा शांत स्वभाव, टास्कमधील सातत्य आणि प्रामाणिक खेळ यामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे तिला तिकीट टू फिनाले मिळाल्यानंतर तिच्या विजयाची चर्चा सुरू झाली होती. अंतिम टप्प्यातही तिने आपली कामगिरी कायम ठेवत ट्रॉफीवर नाव कोरलं. या सीझनचे होस्ट अभिनेते रितेश देशमुख होते आणि भाऊंचा धक्का या भागाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा सीझन विशेष गाजला. विजेतेपदानंतर आता तन्वी कोलतेच्या कमाई आणि संपत्तीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार तिची एकूण संपत्ती साधारणतः 50 लाख ते 80 लाखाच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. तन्वीची कमाई विविध माध्यमातून होते. मराठी मालिकांमध्ये तिच्या कामामुळे ती घराघरात पोहोचली. विशेषतः लक्ष्मी निवास या मालिकेनंतर तिची लोकप्रियता वाढली. याशिवाय मॉडेलिंग, जाहिराती, ब्रँड प्रमोशन आणि सोशल मीडियावरूनही तिला चांगलं उत्पन्न मिळतं. रियालिटी शोमध्ये सहभाग घेतल्यानंतर तिच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली, ज्याचा थेट परिणाम तिच्या कमाईवरही झाला. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर तन्वी कोलतेचं नाव पुन्हा एकदा घराघरात पोचलं. तिच्या साधेपणामुळे आणि मेहनतीमुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. आगामी काळात तिच्याकडे अधिक मोठ्या संधी येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.